यावेळेसही शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, बैठकीत आमदारांचा सूर। आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड। उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर। मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदेंकडून नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। लाडका कोण सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार। 2100 रुपये देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। पुढील 5 वर्षांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंसह लाडक्या बहिणींची घोषणाबाजी। महायुतीच्या मोठ्या यशानंतर वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून शिंदेंचा औक्षण। शिंदे, फडणवीस आणि अजितदारांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत उद्या बैठकीची शक्यता। बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं। मविया आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार। विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप। ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले। विधानसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर अशोक चव्हाणांची थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि देशमुखांवर टीका। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता। तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांनाही संधी मिळण्याची शक्यता। माझ्या मंत्रिपदाची वेळ जवळ आली। यंदा तरी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे। भरत गोगावलेंना पुन्हा आशा। मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देण्याची मागणी। विधानसभेतील फटक्यामुळे मनसेचं इंजिन जप्त होण्याची चिन्ह। मतांचा टक्का घसरल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता। माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती। हिंदू मतविभाजनामुळे फक्त 1316 मतांनी माझा पराभव झाला। जनतेचा कौल मला मान्य। माहीममधील पराभवानंतर पत्रक काढत सरवणकरांनी मांडली भूमिका। रिषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू। पंतसाठी लखनौने तब्बल 27 कोटींची बोली लावली। तर पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख, तर अर्शदीपसाठी 18 कोटींची बोली। मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत। तापमानात आणखी घट होण्याची शक्यता।